पल्लवीला कॅन्सर झाला तेव्हा राहुल तिला आजाराचा ढीग समजून तिला न सांगता मुलांना व तिला सोडून लंडनला निघून गेला। त्यानंतर पल्लवी राहुलची वाटच बघत राहिली की राहुल कधी मुलांसाठी खायला घेऊन येईल, पण राहुल न आल्याने मुले उपाशीच झोपली। पल्लवीची परिस्थिती इतकी वाईट झाली होती की तिला चालताही येत नव्हते आणि मुलं कुठून तरी खायला मिळावे म्हणून लोकांच्या घरात डोकावत राहिली। अशीच 5 वर्ष निघून गेली आणि मग अचानक राहुलला वाटले की पल्लवी आतापर्यंत मेली असेल, म्हणून तो भारतात परत आला आणि घरात पाऊल टाकताच समोरचे दृश्य बघून त्याचा आत्मा थरथरला। अरे, तू अजून अशीच अंथरुणावर पडून आहेस? मी तुला किती वेळा सांगितलं आहे की मी येण्यापूर्वी गरमागरम जेवण बनवून तयार ठेवत जा। मी दिवसभर काम करून थकून आणि उपाशी पोटी घरी येतो। मी जेवायलाही हॉटेलमधून काही घेत नाही, जेणेकरून मी जे पैसे वाचवतो त्याने तुला आणि तुझ्या या नालायक मुलांना रात्रीसाठी खायला घालेल। आणि तू आहेस की तुला माझी काळजीही नाही। जेव्हा बघावे तेव्हा तू अंथरुणाला खिळलेली असते। असे नाही की नवरा घरी आला आहे आणि त्याच्यासाठी गरमागरम जेवण बनवून द्यावे। राहुल रागाच्या भरात पल्लवीला खूप काही बोलत होता, पण पल्लवीला एवढा ताप आला होता की ती तोंडाने काहीच बोलू शकत नव्हती। तापामुळे तिचा चेहरा लाल झाला होता आणि होठ थरथरत होते। तिला काहीतरी बोलायचं होतं, पण तिची जीभ तिला साथ देत नव्हती। राहुलचा आज कॉन्ट्रॅक्टरकडून खूप अपमान झाला होता आणि तो तिथून रागातच घरी आला होता। एकतर कडक ऊन, तहान लागल्याने त्याची अवस्था वाईट झाली होती। तो घराच्या दिशेने वेगाने पावले टाकत होता। त्याला वाटेत रिक्षाही पकडता आली नाही, कारण रिक्षा घेतली तर घरातला चूल कसा पेटणार। घरी पोहोचेपर्यंत त्याला खूप तहान लागली होती। घरी पोहोचताच त्याने प्रथम अंगणात ठेवलेल्या मातीच्या घागरीकडे पाहिले। जवळच एक स्टीलचा ग्लास पडलेला होता। त्याने लगेच तो उचलला आणि पाणी पिण्यासाठी तो उलटा केला, पण ही घागर रिकामी असल्याचे पाहून तो आणखीनच चिडला। कसली ती बाई, जिने अजून घागरही भरली नाही। तो रागातच खोलीत गेला आणि स्टीलचा ग्लास उचलून रागाने जमिनीवर आदळला। हे बघून मुलं जी आईभोवती बसलेली होती ती थरथर कापायला लागली। पल्लवी बेडवर पडून होती। आवाज ऐकून तिचं मनही हादरलं होतं, पण काही बोलायची तिची हिंमत होत नव्हती। राहुल तिला बोलत होता, बेफिकीर आणि आळशी बायको अशा शब्दात तिला हाक मारत होता। ती तिथेच होती, पण ती जणू काही बेशुद्ध अवस्थेतच हे सर्व ऐकत होती। तो स्वतःच अंगणात आला आणि नळातून पाणी काढून प्यायला लागला। पल्लवी अजूनही बेडवरून उठली नव्हती आणि ही गोष्ट त्याला आणखीनच चिडवत होती। तो तिथेच अंगणात उभा राहिला आणि डोक्यावर थंड पाणी टाकत ओरडला। तो शिवीगाळ करू लागला आणि म्हणाला, तू पुढच्या 5 मिनिटात उठून मला खायला दिले नाहीस तर बघ मी तुझे काय हाल करेल ते। राहुलची मोठी मुलगी जी 11-12 वर्षांची होती, ती वडिलांची ही धमकी ऐकून थरथर कापली। पहिले तर मुलांमध्ये वडिलांसमोर काही बोलण्याची हिंमत नव्हती। फक्त एक आईच त्यांचा आधार होती। वडील जेव्हा आईशी भांडायचे तेव्हा ते आईच्या मागे लपायचे। मग वडील झोपेपर्यंत ते जागेवरून हलतही नव्हते। पहिल्यांदाच त्याची मोठी मुलगी पिंकी लगेच वडिलांकडे धावली आणि म्हणाली, बाबा, आईला काही बोलू नका, आईने काही केले नाही। मी भाकरी बनवून देईन, आईला खूप ताप आला आहे। सकाळपासून ती अशीच पडून आहे। सकाळपासून तिने काही खाल्लेही नाही, पाणीही पिलेले नाही। तुम्ही आईवर रागवू नका, तिच्यासाठी औषध आणा। हे ऐकून राहुलने आपल्या मुलीकडे रोखून पाहिलं आणि म्हणाला, तू आता खूप बोलायला लागली आहेस। तुझी आई काही आजारी नाही, तिला फक्त मौसमी ताप आहे आणि तिने हेही डोक्यावर घेतलं। असेही ती घरात कामच काय करते? छोटं तर घर आहे, कच्चं अंगण आहे, जिथे ती कधीही झाडू मारत नाही। एक वेळेचं जेवण वेळेवर बनवून द्यायचं असतं, त्यावरही तिचे नखरे असतात। राहुल बोलत होता तेवढ्यात पिंकी लगेच किचनमध्ये धावली आणि बघितले तर फक्त 2 भाकरी बनवण्याएवढेच पीठ उरले होते। तिने आजवर भाकरी बनवल्या नव्हत्या, पण आज बाबांच्या रागापुढे तिला भाकऱ्या बनवायलाच लागणार होत्या। तिने छोटी छोटी लाकडं गोळा केली आणि ती भाकरी बनवू लागली। मग तिला आठवले की तिने अजून चुलही पेटवली नाही। तितक्यात राहुल रागाने पिंकीला ओरडत म्हणाला, अगं किती उशीर लावणार आहेस अजून? तू सुद्धा तुझ्या आईसारखं सगळं काम उशिराच करतेस का? मला इथे भूक लागली आहे। मी दिवसभर बाहेर तुम्हा लोकांसाठी स्वतःचा अपमान सहन करतो आणि तुम्ही मला वेळेवर खायलाही देऊ शकत नाही। पिंकीच्या डोळ्यात अश्रू आले। तिने पटकन लाकडाने विस्तव पेटवायला सुरुवात केली। रॉकेलही संपले होते म्हणून आगही पेटत नव्हती।
उलट नुसता धूर होत होता. संपूर्ण घर धुराने भरले होते आणि धुराच्या कडवटपणामुळे राहुलच्या डोळ्यातही पाणी आले होते. तो रागावलेल्या सिंहासारखा स्वयंपाकघरात गेला आणि अंधारातच त्याने पिंकीला लाथ मारली. बिचारी पिंकी अंधारात जळत्या चुलीवर पडली होती. तिची कंबर आणि हात भाजले गेले होते, पण तरीही तिने ताबडतोब स्वतःवर नियंत्रण ठेवले आणि उठून बाजूला सरकली. राहुलने स्वतः लाकूड जाळल्यानंतर त्यावर भाकरी बनवायला सुरुवात केली आणि पिंकीला शिवीगाळ करत म्हणाला, जा इथून, तुला एकही काम नीट करता येत नाही. पिंकी रडत रडत परत तिच्या जागी गेली. ती आईजवळ आली आणि रडायला लागली. तिची 3-4 लहान बहीण आणि भाऊ तिच्या जवळ बसून रडत होते. तेव्हा धाकटी बहीण तिच्या खांद्या आणि कमरेजवळचे जळालेले कपडे पाहून काळजीत पडली. राहुल भाकरी बनवून किचनमधून बाहेर आला आणि मनसोक्त खायला लागला. मग पिंकीच्या धाकट्या बहिणीने किचनमध्ये जाऊन तूप आणले आणि पिंकीच्या जखमेवर लावायला सुरुवात केली. पल्लवी खालच्या आवाजात पाणी मागू लागली. हे ऐकताच पिंकी उठली आणि तिने बाहेर जाऊन पाणी आणून आईच्या ओठांना लावले. पाणी पिऊन पल्लवीला जरा बरं वाटलं. तिला खूप कमकुवत वाटत होतं. राहुल जेवण झाल्यावर तो खाटेवर निश्चित पडला होता. त्याच्याजवळ फक्त अर्धी भाकरी उरली होती. मुलांनाही भूक लागली होती, पण आईची अवस्था पाहून मुलांनी ती भाकरी आणली आणि आईला खायला दिली. जेवण केल्यावर पल्लवीचेही थोडे डोळे उघडले. ताप पण थोडा कमी झाला होता, म्हणून तिने पिंकीवर एक कटाक्ष टाकला, तर तिचे शरीर जळले होते. पल्लवीने मुलांना विचारले आणि मुलांनी काही वेळापूर्वी घडलेला सर्व प्रकार आईला सांगायला सुरुवात केली. ते सर्व ऐकून पल्लवी रागावली आणि म्हणू लागली की हा बाप आहे की कसाई? एखादा प्राणीही आपल्या मुलांशी असं वागत नाही. माझा विचार नाही केला तरी चालेल, निदान मुलांचा तरी विचार त्यांनी केला पाहिजे. पल्लवीचं बोलणं ऐकून राहुल खोलीत आला आणि पुन्हा एकदा तो तिच्यावर ओरडायला लागला. दोघांमध्ये भांडण सुरू झाले होते आणि मुलं एका बाजूला बसून रडत होती. राहुल बोलू लागला की जेव्हा माझ्यासाठी जेवण बनवायची वेळ आली तेव्हा तू असह्य पडली होती आणि आता मी स्वतः जेवण बनवून खाल्ले तर तू पुन्हा जिवंत झाली आहेस. यावर पल्लवी रडायला लागली आणि म्हणाली, मला डॉक्टरकडे का घेऊन जात नाहीस? मला काय होत आहे ते मला कळत नाही. माझी तब्येत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. माझ्याकडून कोणते कामही होत नाही. तुम्ही माझ्यावर उपचार केले तरच मी तुमचे काम करू शकेन ना. पल्लवीचं बोलणं ऐकून राहुल तिथून शांतपणे निघून गेला होता. त्याला काळजी होती ती फक्त स्वतःचीच. पत्नी आणि मुलांमध्ये त्याला अजिबात स्वारस्य नव्हते. मुलांना जन्म देऊन त्याने जणू पल्लवीवर उपकारच केले होते. मग काही दिवसांनी पल्लवीची तब्येत खूप खराब होत होती. हे बघून राहुललाही तिची कीव येऊ लागली आणि एके दिवशी त्याने तिला सांगितले की मी तुला एका मोठ्या डॉक्टरांकडे घेऊन जाईल, म्हणजे मलाही कळेल की तुला काही आजार आहे की तू फक्त नाटक करत आहेस. हे ऐकून पल्लवीचे हृदय तुटले होते, पण ती काय करू शकत होती? ती आपल्या पतीसोबत डॉक्टरांकडे गेली. डॉक्टरांनी पल्लवीची अवस्था पाहिली आणि मग तिला काही प्रश्न विचारले. नंतर काही तपासण्या झाल्या. त्याचे पैसे खूप जास्त होते. राहुलने तर हात वर केले आणि म्हणाला, माझ्याकडे तुझ्यावर खर्च करण्यासाठी इतके पैसे नाहीत, म्हणून तुला जर तुझ्यावर उपचार करून घ्यायचे असतील तर तू तुझ्या गळ्यात असलेली ती सोन्याची चैन मला दे. मी ती विकून तुझी चाचणी करून घेईन. ते लॉकेट पल्लवीच्या आईचे स्मृतिचिन्ह होते, पण आता ती काय करू शकणार होती? तिने ते लॉकेट काढले आणि पतीला दिले, ज्याने नंतर ते विकून पल्लवीची चाचणी करून घेतली. चाचणीचा रिपोर्ट आला तेव्हा पल्लवी घरीच होती. राहुल कामावरून घरी जात असताना स्वतः रिपोर्ट घेण्यासाठी डॉक्टरांकडे गेला होता. रिपोर्ट बघून डॉक्टरांनी जे सांगितलं ते ऐकून तो क्षणभर थक्क झाला. डॉक्टरांनी सांगितले की पल्लवीला कॅन्सर झाला आहे. तुम्ही लवकरात लवकर तिच्यावर उपचार सुरू करा, अन्यथा तिच्या जीवाला धोका होऊ शकतो आणि मग आम्ही तुम्हाला मदत करू शकणार नाही. सर्व डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतर डॉक्टरांनी तिला प्रिस्क्रिप्शन दिले. त्यांनी दिलेल्या सर्व औषधांची किंमत 15,000 ते 20,000 रुपयांच्या दरम्यान होती. त्याने डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन घेतले आणि हॉस्पिटलमधून बाहेर पडला. क्षणभर त्याचे शरीर थरथर कापत होते. जरी तो थोडा कडक स्वभावाचा होता आणि जरी तो पल्लवीशी भांडत असायचा, पण ते काहीही असले तरी ती त्याची बायको होती. त्याने त्याच्या आयुष्यातील 13-14 वर्ष पल्लवीसोबत घालवली होती. ती दिसायला खूप छान होती, पण ती या आजाराने त्रस्त असल्याने तिचा रंग काळसर पडला होता. ती दिवसेंदिवस खूप अशक्त होत चालली होती. तिच्या चेहऱ्यावरची चमक आता पूर्वीसारखी राहिली नाही.
आणि काहीही झाले तरी गरिबाच्या परिस्थितीत प्रेम आणि आपुलकी कोणाला आठवते. असो, डॉक्टरांनी पल्लवीसाठी जे उपचाराचे बिल तयार केले होते ते त्याचे घर विकून, त्याच्या पत्नीचे संपूर्ण दागिने विकूनही त्याला कॅन्सरचा उपचार घेता आला नसता. औषधांचा खर्च वेगळा होता आणि मग त्याला हॉस्पिटलमध्ये लागणारी सेन्सन्स वेगळी होती. हा विचार करून राहुल एका निष्कर्षावर आला. त्याने जाता जाता रिपोर्ट्स वाचले आणि फाडून कचऱ्यात फेकले आणि घरी आला. असं करताना त्याच्या मनात एकदाही पल्लवीचा विचार आला नाही. तो घरी आला तेव्हा पल्लवी त्याची वाट बघत बसली होती. आज तिची तब्येत काहीशी बरी वाटत होती. तो घरी येण्याआधीच पल्लवीने जेवण तयार ठेवले होते. राहुल घरी आला तेव्हा तिने त्याला पहिले जेवण गरम करून दिले आणि मग ती म्हणाली की रेशन संपले आहे, तुम्ही उद्या रेशन घेऊन या. आता तर घरात पीठही शिल्लक नाही. राहुल तिची प्रत्येक गोष्ट शांतपणे ऐकत होता. तो काही बोलला नाही. तेव्हा पल्लवी स्वतःच म्हणू लागली की आज माझे रिपोर्ट्स पण यायचे आहेत. ते रिपोर्ट्स आणले आहेत की तुम्ही हॉस्पिटलला गेलाच नाहीत. राहुलने पल्लवीकडे बघितले आणि विचारले की तू मला शांतपणे भाकरी खाऊ देणार आहेस की नाही. मी घरी येताच तू चौकशी करू लागली. मी जेवत आहे ते तुला दिसत नाहीये का. त्याचं बोलणं ऐकून पल्लवी ही शांत बसली. मुलंही अंगणात खेळत होती. बाबांची जेवण संपायची वाट बघत होती, कारण बाबांचे जेवण झाल्यानंतर जे काही जेवण उरेल ते आईला आणि त्यांना मिळून खायचं होतं. पण तेव्हाच त्याने खाणे संपवले. त्यानंतर राहुल म्हणू लागला की डॉक्टरांनी सांगितले आहे की तुला मलेरिया झाला आहे. त्यांनी तुला ही छोटी बाटली प्यायला दिली आहे. ते सांगत होते की ते पाणी न घेता एका दमात प्या, तुमचा आजार बरा होईल. हे ऐकून पल्लवीनेही सुटकेचा निश्वास सोडला. तिने मनातच देवाचे आभार मानले की बरे झाले, कोणताही मोठा आजार सापडला नाही. राहुलने खिशातून मलेरियाचे औषध काढले आणि पल्लवीला दिले आणि म्हणाला, हे पी, तू लवकरच बरी होशील. पल्लवीनेही शांतपणे होकार दिला आणि औषध घेतले. अनेक दिवसांपासून राहुल त्याच्या मित्रासोबत दुसऱ्या देशात जाण्याचा विचार करत होता. त्याला कोणीतरी सांगितले होते की एक एजंट लंडनला मजूर पाठवत आहे. तिथे खूप काम आहे आणि त्यांना चांगले पैसे मिळतील. आत्तापर्यंत त्याने पल्लवीला काहीच सांगितले नव्हते. सगळं पूर्ण झाल्यावरच बायकोला सांगेन असं त्याला वाटलं होतं. पण आता जेव्हा त्याला पल्लवीच्या आजाराबद्दल कळलं तेव्हा त्याने आपला निर्णयच बदलला. त्याच्याकडे जी काही बचत होती ती त्याने आपल्या मित्राकडे ठेवली होती. बहुतेक पैसे तो कमवत होता तो त्याच्या मित्राकडेच जमा करत होता. लंडनला जाण्यासाठी काही पैसे वाचवता यावेत म्हणून तो ते पैसे ठेवत होता. त्याचे तिकीट आणि व्हिसा दोन्ही फ्री होते. एका संध्याकाळी तो अत्यंत अस्वस्थ अवस्थेत असताना तो त्याच्या मित्राकडे गेला. तिथे त्याला आनंदाची बातमी मिळाली की त्याला लंडनमध्ये नोकरी मिळाली आहे आणि आता काही दिवसांनी लंडनला जायचं आहे. हे ऐकून राहुलच्या आनंदाला पारावार उरला नाही. घरात रेशन नव्हतं तर तो घरासाठी काही रेशन घेऊन आला होता आणि म्हणाला की माझ्याकडे जास्त पैसे नाहीत, एवढ्यावरच जगा. हे ऐकून पल्लवीलाही गप्प बसावं लागलं की नवऱ्याकडे पैसे नसताना तिने नवऱ्याला कशाला त्रास द्यावा. ती स्वतः उपाशी राहायची आणि अर्धी भाकरी मुलांना खायला द्यायची. एकदा सकाळी राहुल लवकर उठला तेव्हा खूप खुश होता. नवीन कपडे घालून तयार झाला. पल्लवी त्याच्याकडे काळजीपूर्वक बघत होती आणि विचारत होती, काय झालं राहुल, आज तुम्ही खूप खुश आहात. हे ऐकून राहुलने लगेच पल्लवीकडे पाहिलं आणि म्हणाला की आज कॉन्ट्रॅक्टरने पार्टीला बोलवलं आहे, म्हणून आम्ही आधी पार्टी करून मग काम करू. मग पल्लवी ही खुश झाली आणि म्हणाली, कृपया माझ्याकडे आणि मुलांकडेही लक्ष द्या. घरात रेशन नाही. आज रात्री रेशन आणले तरच आम्ही पोटभर जेवू शकू, नाहीतर आज रात्री उपाशी झोपावं लागेल. हे ऐकून राहुल म्हणाला की काळजी करू नको, मी आज रेशन घेऊन येतो. हे ऐकून पल्लवी तृप्त झाली. राहुलने एक कटाक्ष पल्लवीवर टाकला आणि मग मुलांना पाहिले आणि मग तो घराबाहेर पडला होता. मुलांना वाटले की बाबा कामावर गेले आहेत. पल्लवीचाही असाच विचार होता की तिचा नवरा संध्याकाळी रेशन घेऊन येईल, पण तिला कसे कळेल की तिचा नवरा तिला कायमचा सोडून लंडनला जात आहे. राहुल त्याच्या मित्रासोबत लंडनला निघून गेला होता. रात्र झाली होती. सगळीकडे अंधार पसरला होता आणि राहुल अजूनही घरी आला नव्हता. दिवसभर मुलांनी काहीच खाल्ले नव्हते. भुकेमुळे त्यांची वाईट अवस्था झाली होती. ते वारंवार आईला विचारत होते की आई बाबा कुठे आहेत. आधी ते कधीच इतका वेळ थांबायचे नाही. संध्याकाळच्या आधी घरी यायचे. पल्लवीची ही तब्येत खूप खराब झाली होती. ती खोकलत खोकलत पुन्हा जाऊन रस्त्यावरून पाहत होती की त्याच गावात राहणारे राहुलसोबत काम करणारे सगळे मजूर परत आले होते.
पण आज राहुल कुठे राहिला होता हे तिला कळत नव्हते. मुलांना रात्री उपाशी झोपायला भाग पाडलं. मुलं उपाशी पोटी झोपले असताना पल्लवीच्या मनात अनेक प्रश्न येत होते. आजच्या आधी राहुल घरी आला नाही असं कधीच घडलं नव्हतं. राहुलचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना अशी भीती तिला वाटत होती. पण तिने महेशला राहुल कुठे आहे असे विचारले असता त्याने सांगितले की मला माहीत नाही, तो काल कामावरही आला नाही. खरं तर काल तो कॉन्ट्रॅक्टदाराशी बोलून काम सोडून गेला. त्याला दुसऱ्या ठिकाणी चांगलं काम मिळालं आहे असं सांगून तो आमच्याशी खूप रागाने बोलला. हे सर्व ऐकून पल्लवीला तिचा नवरा कुठे जाऊ शकतो याची तिला काळजी वाटत होती. मुले भुकेने रडत होती. तिने शेजाऱ्यांकडून मुलांसाठी जेवण मागितले तर शेजारच्या बाईने तिला काही खायला दिले. त्यातून तिने स्वतः थोडे खाल्ले आणि बाकीचे मुलांना दिले. दुसरीकडे राहुलला लंडनमध्ये चांगली नोकरी मिळाली होती, त्यामुळे तो तिथे मज्जा करत होता. त्याला कमी कष्टात जास्त पैसे मिळत होते. तो आनंदी होता तर त्याची मुलं भुकेने रडत होती. मुलांच्या भुकेने इतकी वाईट परिस्थिती झाली होती की कोणाच्या घरात अन्नाचा वास आला की ते मुलं तिथे डोकावून बघत असत की कदाचित कोणाला तरी त्यांच्या चेहऱ्यावर दया येईल आणि ते दया दाखवून त्या मुलांना खायला देतील. काहींना त्या मुलांचा गोरा रंग आणि फाटलेले कपडे बघून कीव यायची. मग काही दिवसांनी पल्लवीला कुठून तरी बातमी मिळाली की तिचा नवरा दुसऱ्या देशात गेला आहे आणि तिथे तो चांगली नोकरी करत आहे. त्याने आपल्या बायको आणि मुलांशी सर्व संबंध तोडले आहेत. तिच्या नवऱ्याने तिची फसवणूक केल्याचे ऐकून त्या रात्री पल्लवी खूप रडली. तिला कॅन्सर झाला आहे हे तिला अजूनही माहीत नव्हते. तिला आपल्या मुलांचे भवितव्य अंधकारमय दिसू लागले होते. ती आपल्या मुलांचे पोषण कसे करणार आणि त्यांची जबाबदारी कशी घेणार या विचाराने तिला आपल्या नवऱ्याबद्दल तिरस्कार वाटू लागला होता. वेळ निघून गेली आणि अशीच 5 वर्षे उलटून गेली. पैशात वेगळं असलेला राहुल आपली पत्नी आणि मुलं आहेत हे पूर्णपणे विसरला होता. 5 वर्षे उलटली तेव्हा बॉसने संशयामुळे जुन्या कामगारांना कंपनीतून काढून टाकलं, ज्यामध्ये राहुलचाही समावेश होता. तेव्हा त्याच्या मनात पल्लवीचा चेहरा उमटला आणि तो विचार करू लागला की आतापर्यंत पल्लवी मेली असेल आणि तिची मुलं कुठं रस्त्यावर फिरत असतील. ती मुलं ही जिवंत असतील की नाही कुणास ठाऊक. त्याला या सर्व गोष्टींचा काही फरक पडणार नव्हता. 5 वर्षांनी भारतात परतल्यावर तो थेट त्याच्या घरी गेला. घराच्या दारात पाऊल टाकताच त्याने जे बघितलं ते पाहून तर तो थक्कच झाला. हे त्याचंच घर होतं का असं तो विचार करू लागला. त्याच्या घराला कच्चं अंगण होतं, मोकळी जागा होती आणि एकच खोली बांधलेली होती, तीही मातीची आणि विटांची. त्याला ती खोली प्लास्टर करून घेणं देखील परवडत नव्हतं. पण इथे तर तिला फरशी लावली होती. समोर अंगण होते, सुंदर फुलांनी आणि रोपांनी सजवलेले. नंतर एक सुंदर खुले लॉन जिथे अनेक शिलाई मशीन एका ओळीत ठेवल्या होत्या. प्रत्येक मशीनच्या समोर एक खुर्ची होती. गावातील 20 मुली तिथे बसून शिवणकाम शिकत होत्या. पल्लवी समोर खुर्चीवर बसून सर्वांना शिवणकाम शिकवत होती. तर अंगणात एका बाजूला काही मुली गालिच्यावर बसून शिवणकाम करत होत्या. पल्लवी मुलींना शिवणकाम शिकवण्यात मग्न होती. अचानक तिची नजर दारात उभ्या असलेल्या तिच्या नवऱ्यावर पडली आणि तीही स्तब्ध झाली. राहुल पल्लवीकडे आला आणि म्हणाला, पल्लवी, तू अजून जिवंत आहेस? मला तर वाटले होते की तू आत्तापर्यंत मेली असशील. तुला तर कॅन्सर झाला होता ना? दुसऱ्याच क्षणी एक जोरदार थप्पड राहुलच्या गालावर पडली. गावातल्या सगळ्या मुली त्या दिशेने बघू लागल्या. पल्लवी रागात म्हणाली, आता का परत आला आहेस? या घरातून निघून जा आणि इथे पुन्हा पाऊलही ठेवू नकोस, नाहीतर मी तुला पोलिसांच्या स्वाधीन करेन. तुझा आमच्याशी काहीही संबंध नाही. हे ऐकून राहुल घाबरला आणि विचार करू लागला की ही तीच पल्लवी आहे का जिला तो आजारी असताना सोडून निघून गेला होता. बायकोचा रुबाब आणि राग पाहून त्याला चिंता होऊ लागली. तो बायकोची माफी मागू लागला आणि म्हणाला, पल्लवी, माझं ऐकून तर घे. मी तुमच्यासाठी खूप काही आणले आहे. मी तुमच्यासाठीच तर बाहेर पडलो होतो. पण पल्लवीने हात वर केला आणि त्याला गप्प राहण्यास सांगितले आणि म्हणाली की माझा आणि माझ्या मुलांचा तुझ्याशी काहीही संबंध नाही. तू आम्हाला ज्या अवस्थेत सोडून गेलास तोच खरा पुरावा आहे की तुला आमची किती काळजी होती. त्यांच्या घरातून आवाज ऐकून परिसरातील लोकही जमा झाले होते. राहुल तिथे दिसल्यावर सर्वांनी त्याला गोष्टी ऐकवायला सुरुवात केली आणि त्याला गावाबाहेर ढकलून देऊ लागले आणि म्हणू लागले की खबरदार,
जर तू पल्लवीला पुन्हा धमकी दिलीस किंवा पुन्हा या घरात पाऊल ठेवण्याचा प्रयत्न जरी केलास तर. राहुल डोकं धरून बसला होता. आता गावकऱ्यांकडून त्याला कळलं की तो गेल्यानंतर पल्लवी तिच्या मुलांसाठी लोकांचे कपडे शिवायला लागली. ती शिवणकामात इतकी हुशार होती की गावातील मुली तिच्याकडे शिवणकाम आणि भरतकाम शिकायला येऊ लागल्या. एक दिवस अनाथ आश्रमातील एक मॅडमही तिच्याकडे आल्या आणि तिला तिच्या अनाथ आश्रमात शिवणकाम आणि भरतकाम शिकवण्यासाठी शिक्षिका म्हणून नेमले. ती तिथे आठवड्याचे 6 दिवस शिकवायची आणि नंतर रविवारी गावातील मुलींना शिवणकाम आणि भरतकाम शिकवायची. तिची मुले मोठ्या शाळेत शिकत होती. तिच्या शरीरातून कॅन्सर नाहीसा झाला होता. तिने ज्या प्रकारे उपाशी राहून एवढी मेहनत केली होती त्यामुळे तिच्या शरीरात असलेले सर्व कॅन्सरचे जंतू स्वतःच नाहीसे झाले होते. आता राहुलला पश्चाताप होत होता. आता तो परत लंडनलाही जाऊ शकत नव्हता कारण त्याने त्याची नोकरी गमावली होती. तो त्याच्या कामात अनेकदा फसवणूक करायचा ज्याबद्दल त्याच्या बॉसला कळले आणि अशा प्रकारे त्याने आपली पत्नी आणि मुले तसेच लंडनमधील नोकरीही गमावली. तर मित्रांनो, स्टोरी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा. आम्ही नेहमीच तुमच्या कमेंट्स आणि लाईकची वाट बघत असतो. आणि स्टोरी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका. धन्यवाद.